नमस्कार मित्रांनो, आपण बोर्ड्स महामंत्र ही एक सिरीज स्टार्ट केलेली आहे। त्या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या चॅप्टरचे पीवायक्यूज किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहत असतो। आज आपण त्या सिरीजचा एक पार्ट घेऊन आलेलो आहे। आपण बोलणार आहे आज कार्बन कंपाऊंड वर, जो की सर्वात इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे। बघूया कोणकोणते 5 टॉप क्वेश्चन आहेत जे की बोर्डाच्या पेपरात यावेळेस येऊ शकतात। बघूया आपण कोण येते कोणते हे क्वेश्चन। पहिला क्वेश्चन आहे बाळांनो, आययूपीएसी नॉमेनक्लेचर। दरवर्षी हा क्वेश्चन येतो आणि या वर्षी सुद्धा हा क्वेश्चन येणार। काय हा मी एक पीवायक्यू घेतलेला आहे जो की बोर्डाला आलेला आहे। ओके, असा वेगळा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो। याच्यात काय सांगतो तो, हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे या स्ट्रक्चरचं नाव काय ते आपल्याला ओळखायचं आहे। जर आपल्याला असं स्ट्रक्चर दिलेलं असेल बाळांनो, तर सर्वात अगोदर त्या स्ट्रक्चरला नंबरिंग करायचे। जिकडून फंक्शनल ग्रुप लवकर येईल तिकडून नंबरिंग स्टार्ट करायची। इथं फंक्शनल ग्रुप मिडलला आहे म्हणून तुम्ही इकडून जरी केली किंवा इकडून जरी केली नंबरिंग तरी चालेल। ओके, 1 2 3 मी नंबरिंग केले त्याला। त्याच्यात नंबरिंग केल्यानंतर मला कळालं याच्यात किती कार्बन आहे बाळांनो, 3 कार्बन असताना मी लिहितो प्रोप। 3 कार्बन म्हणजे काय, प्रोप। ओके, 3 कार्बन म्हणजे बाळांनो प्रोप। ओके, आफ्टर दॅट प्रोप लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे बॉन्ड कसे बाळांनो, सिंगल आहे। सिंगल बॉन्ड जेव्हा असतो तेव्हा आपण काय लिहितो, एन लिहितो। पण इथं फंक्शनल ग्रुप लावलाय म्हणून मी काय लिहिणार, फक्त एन लिहिणार। आफ्टर दॅट याच्यामध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप दिसतोय कोणत्या पोझिशनला, सेकंड पोझिशनला। म्हणून सेकंड पोझिशनला फंक्शनल ग्रुप आहे, तो पण कोणता आहे बाळांनो, अल्कोहोल आहे। अल्कोहोल आहे म्हणून मी लिहितो ओएल। असं नॉमेनक्लेचर तुम्हाला करायचं होतं या क्वेश्चन मध्ये। असा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो, असाच नाही येणार परंतु आययूपीएससी वर नक्की क्वेश्चन येणार म्हणजे येणार फिक्स। यावर्षी बोर्डाच्या पेपरात आययूपीएससी वर क्वेश्चन राहील म्हणजे राहील। ओके, जर तुम्हाला आययूपीएससी नॉमेनक्लेचर डिटेल मध्ये शिकायचं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका, आपण त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू। ओके, त्याच्यानंतर एक अजून असा एक क्वेश्चन येऊ शकतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, जे 3 मार्काला। ओके, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉइलिंग पॉइंट ऑफ इथेनॉल विचारलेला आहे, जनरल नेम ऑफ इथेनॉल आणि यूज ऑफ इथेनॉल। हा पण कार्बन कंपाऊंडचाच क्वेश्चन आहे। ओके, हटके क्वेश्चन आहे थोडा, कोणी विचार करणार नाही। ओके, बघूया काय विचारतोय, इथेनॉल। सर्वात अगोदर इथेनॉलचा फॉर्म्युला काय बेटा, CH3CH2OH। हा काय आहे, इथेनॉल आहे। ओके, या इथेनॉलचा काय विचारतोय तो, बॉइलिंग पॉइंट असतो बेटा त्याचा 78 डिग्री सेल्सिअस। ओके, आफ्टर दॅट विचारतोय जनरल नेम ऑफ इथेनॉल। जनरल नेम काय, इथाइल अल्कोहोल। हे त्याचं जनरल नेम आहे। हाय इथाइल आणि हाय बेटा अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल। आफ्टर दॅट यूज ऑफ इथेनॉल, सर्वात मोठा यूज। इथेनॉल यूज होतो ऍज अ अँटीसेप्टिक लिक्विड। ओके, अँटीसेप्टिक लिक्विड म्हणून यूज होतो। ओके, त्याच्यानंतर सॉल्व्हंट म्हणून यूज होतो। त्याच्यानंतर फार्मास्युटिकल मध्ये मेडिसिन बनवण्यासाठी हा यूज होतो। ओके, मेडिसिन मध्ये याचा यूज केला जातो। असे वेगवेगळे युजेस, अजून खूप सारे युजेस याचे तुम्ही पाहू शकतात। आपल्याला एकच यूज विचारलेला होता, आपण 3 बघितले, अजून तुम्हाला माहित असतील ते तुम्ही लिहू शकतात। ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय ते आपल्याला बघायचं बाळांनो। असा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला फ्रेम होऊ शकतो। हा क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या पेपरात दिसण्याचे चान्सेस खूप आहे, खूप म्हणजे 80 ते 90% चान्सेस आहे की हा प्रश्न तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या पेपरात दिसेल। थोडाफार चेंज झालेला असेल परंतु या टाइपचा क्वेश्चन नक्की तुम्हाला, जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपवर या पेपरामध्ये तुम्हाला 2025च्या पेपरामध्ये क्वेश्चन दिसणार आहे। काय विचारतोय याच्यामध्ये, ओके, कंप्लीट द चार्ट बाय द करेक्ट फंक्शनल ग्रुप लिहायचे आपल्याला। इथं फंक्शनल ग्रुपचे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे जे कंडेन्स फॉर्म्युले ते इथं लिहून दिलेले, स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहून दिलेले। आपल्याला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ओळखून त्याचं नाव लिहायचं, नेमका हा कसला स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे। इथं तुम्हाला नाव पण दिलेले, ते पण आठवायची गरज नाही, इथून पान लिहा। ओके, हा कसला आहे बाळांनो, हा अल्कोहोल आहे म्हणून मी डायरेक्टली इथं काय लिहिणार, अल्कोहोल। बघा इथून कट करून टाकला अल्कोहोल। त्याच्यानंतर हा काय बाळांनो, हा आहे अल्डिहाइड। मग अल्डिहाइड मी इथून कट करून टाकला। ओके, अल्डिहाइड लिहून टाकायचं इथं।
आफ्टर दॅट हा कोणता दिसतोय बाळांनो? कीटोन दिसतोय. कीटोन लिहा. मी तुम्हाला ऑफलाईन जेव्हा आपण होतो म्हणजे आता पण आहे ऑफलाईन क्लासमध्ये सांगितलेलं की हा जो टॉपिक या सर्वात इम्पॉर्टंट, याच्यावर क्वेश्चन येणारच. त्याच्यानंतर हा कोण आहे बेटा? कार्बोक्झिलिक ऍसिड आहे. ओके, कार्बोक्झिलिक ऍसिड हे मी तुमच्याकडून पाठ करून घेतलेला. हा कोण आहे? कोण आहे हा बेटा? इथर आहे. कोण आहे? इथर. आणि त्याच्यानंतर हा आहे इस्टर. लास्ट वन कोण उरला? अमाइन उरलेला. अमाइन दिलेलाच नाही तर अमाइन लिहून टाकू आपण. असा क्वेश्चन तुम्हाला फ्रेम होऊ शकतो. काय करेल? एका बाजूने काहींचे उत्तर देऊन ठेवली, इकडे तुम्हाला एखाद्या वेळेस स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण लिहायला लावू शकतो. म्हणून अशा क्वेश्चन साठी बोर्डामध्ये प्रिपेअर येऊ शकतो, करून ठेवायचे फंक्शनल ग्रुप. आफ्टर दॅट हा वाला क्वेश्चन नक्की येईल पेपरामध्ये, येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ही रिएक्शन मी तुम्हाला बोललो होतो. ही रिएक्शन कोणती रिएक्शन बाळांनो? पॉलिमरायझेशन रिएक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण मोनोमर्स पासून पॉलिमर बनवतोय. विचारतो काय याच्यामध्ये? विचारतो काय? आयडेंटिफिकेशन करायला लावतो आपल्याला रिएक्शन. व्हॉट इज धिस रिएक्शन? ओके, अँड एक्सप्लेन असं विचारतो. कोणती रिएक्शन बाळांनो? इथंच लिहिलेलं आहे. कोणती रिएक्शन आहे? पॉलिमरायझेशन रिएक्शन आहे. तिला एक्सप्लेन करायला लावतोय. ओके, एक्सप्लेन काय करणार याच्यामध्ये की मोनोमर्स आहे, मोनोमर्सला आपण मोनोमर्स पासून मोनोमर्सला ऍड करून आपण एक काय तयार करतोय? इथं पॉलिमर तयार करतोय. त्याच्यानंतर पॉलिमरचे युजेस तुम्हाला विचारतोय. युजेस कुठं कुठे बाळांनो? याचे युजेस आहे कॅरी बॅग बनवण्यासाठी, त्याच्यानंतर प्लास्टिक बनवण्यासाठी, त्याच्यानंतर तुमचे रबर्स बनवण्यासाठी, मेडिसिन्स बनवण्यासाठी. खूप सारे युजेस असे पॉलिमर्सचे असतात जे की तुम्ही डेली लाईफ मध्ये युज करतात, ते लिहू शकतात. हा असा एक 2 मार्काला सिंपल असा क्वेश्चन तुमच्या पेपरामध्ये तुम्हाला नक्की दिसेल. ओके, मी जे क्वेश्चन सांगतोय ते बोर्डात येण्याचे चान्सेस त्यांचे खूप जास्त आहे, म्हणून नीट प्रिपेअर करा बेटा या क्वेश्चनला. ओके, त्याच्यानंतर माझा सर्वात फेवरेट क्वेश्चन, मी जर पेपर सेटर असतो तर नक्की हा क्वेश्चन टाकला असता. 3 किंवा 5 मार्काला बेन्झिन. बेन्झिनवर मी क्वेश्चन टाकला असता. बघूया काय विचारतोय. कारण की आता मोठ्या लेवलला तुम्हाला बेन्झिन बद्दल काही वाटणार नाही, परंतु जी छोटी लेवल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेन्झिन असा हा कंपाऊंड लवकर कोणाला आयडेंटिफाय होत नाही, म्हणून हा थोडासा नॉर्मल ट्रिकी, तुमच्या लेवल पर्यंत नॉर्मल ट्रिकी असा क्वेश्चन बनवू शकतो. ओके, राईट द नेम ऑफ द हायड्रोकार्बन. हा जो हायड्रोकार्बन दाखवलाय याचं नाव काय? याचं नाव काय बाळांनो? बेन्झिन आहे. ओके, बेन्झिन असं नाव आहे या कंपाऊंडचं. ओके, फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झाला आपल्याकडून. ओके, द गिवन हायड्रोकार्बन इन्क्लूड इन विच टाइप ऑफ हायड्रोकार्बन. हा जो हायड्रोकार्बन दिलेला आहे तुम्हाला, हा जो बेन्झिन दिलेला आहे, हा कोणत्या टाइपच्या हायड्रोकार्बन मध्ये येतो? बघा, तुम्ही जर खालचा क्वेश्चन बघितला त्याच्यात टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन दिलेले तुम्हाला. स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन, ब्रांच चेन हायड्रोकार्बन, सायक्लिक चेन हायड्रोकार्बन. हा कसा दिसतोय बाळांनो? आपल्याला सायक्लिक दिसतोय, म्हणून याचा टाइप कोणता आहे ना? सायक्लिक हायड्रोकार्बन. ओके, असे क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या पेपरात नक्की दिसतील. त्याच्यानंतर व्हाईट काइंड ऑफ कंपाऊंड्स विथ द अबव कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर आर कॉल्ड. म्हणजे जो स्ट्रक्चर दाखवला आहे हा याची कॅरेक्टरिस्टिक कोणती, म्हणजे नेमका कोणत्या टाइपचा हा कंपाऊंड आहे? तर बाळांनो, हा कंपाऊंड आहे सॅच्युरेटेड सायक्लिक कंपाऊंड. बघा, तुम्ही जर नीट बघितलं तर याच्यामध्ये डबल बॉन्ड्स तुम्हाला इथं दिसून येते, म्हणून हा आहे सॅच्युरेटेड नव्हे, अनसॅच्युरेटेड सायक्लिक कंपाऊंड आहे. ओके, अनसॅच्युरेटेड सायक्लिक कंपाऊंड आपल्याला दिसून येतोय. हा पहिला क्वेश्चन पण सॉल्व्ह झाला. हा क्वेश्चन 3 मार्काला येऊ शकतो आणि याच्यामध्ये अजून काही क्वेश्चन ऍड करून हा 5 मार्काला सुद्धा बनवू शकतो. ओके, म्हणून त्याच्यानंतर आता हा वाला क्वेश्चन इझी बाळांनो, खूप जास्त इझी आहे. मी वरती इरेज करतो. जर तुम्ही खालचा क्वेश्चन बघितला तर काय सांगतोय? कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय युजिंग द एक्झाम्पल इन अ ब्रॅकेट्स. जे आपल्याला एक्झाम्पल दिलेले त्या एक्झाम्पलचा यूज करून आपल्याला ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे. 3 मार्काला असा क्वेश्चन नक्की बनवू शकतो. मी तुम्हाला एक साधी सिंपल ट्रिक सांगतो. तुम्हाला जर काही जमत नसेल याच्यामध्ये तर बाळांनो एक ट्रिक सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लेवल पर्यंत ती योग्य आहे. आता जर तुम्ही याच्यात नीट बघितलं तर
तर इथं सर्वात अगोदर येतोय सायक्लिक हायड्रोकार्बन. सायक्लिक हायड्रोकार्बन जसा दिसला तुम्हाला याच्यामध्ये ज्याच्या समोर सायक्लो दिसतोय ते सर्वचे सर्व सायक्लिक हायड्रोकार्बन. बघूया कोणकोणते. बघा हा सायक्लोहेक्झेन दिसतोय तुम्हाला, हा सुद्धा सायक्लिक हायड्रोकार्बन आहे, म्हणून आपण लिहितो सायक्लोहेक्झेन, हा सायक्लिक हायड्रोकार्बन आहे. त्याच्यानंतर लिहितोय सायक्लोहेक्झिन. सायक्लोहेक्झिन सुद्धा काय बाळांनो, हा पण सायक्लिक हायड्रोकार्बन आहे. त्याच्यानंतर सायक्लोपेंटेन. सायक्लोपेंटेन सुद्धा काय सायक्लिक हायड्रोकार्बन आहे. हे 3 झाले. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक बेन्झिन. बेन्झिन सुद्धा काय बाळांनो, हा तुम्हाला ओळखायला नाही येणार त्या सायक्लोच्या ट्रिकने, पण तुम्हाला माहिती की बेन्झिन काय आहे, सायक्लिक हायड्रोकार्बन आहे, म्हणून बेन्झिन सुद्धा काय बाळांनो सायक्लिक हायड्रोकार्बन आहे. त्याच्यानंतर अजून काय देतोय आपल्याला, प्रोपीन देतोय आणि प्रोपाइन देतोय. जर तुम्हाला बाळांनो आयसो दिसला, आयसो जर कुठं पण दिसला, आयसो ब्युटाइल दिसला, आयसो ब्युटेन दिसला, तर डायरेक्टली कशामध्ये लिहायचा, ब्रांच मध्ये, ब्रांच मध्ये लिहून टाकायचा याला. ओके, मग मी लिहितो आयसो ब्युटाइलेन. ओके, थोडं अक्षर हे होतंय, काय टेन्शन नाही, समजून घ्या तुम्ही. आयसो ब्युटेन. ओके, हे काय झाले बाळांनो तुमचे ब्रांच आले. त्याच्यानंतर जे बाकीचे उरलेले ते कोणते राहतील, स्ट्रेट वाले. कोणकोणते, प्रोपेन उरलेला आहे, प्रोपीन उरलेला आहे, त्याच्यानंतर एकच उरलेला आहे आणि प्रोपाइन उरलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. इझी क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. ओके, आणि तुम्हाला जर अजून काही याच्याबद्दल हवं असेल, या चॅप्टर बद्दल, तर मला नक्की कमेंट करा, नक्की सांगा की तुम्ही याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवा, कारण की हे चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाळांनो. 5 किंवा 3 मार्काला या चॅप्टरवरून क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. ओके, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या क्लासच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि आपला सेकंड चॅनल पण आहे प्रज्ञा फिजिक्स म्हणून, जे 11वी 12वीच्या मुलांसाठी आपण त्याच्यावर व्हिडिओ टाकत असतो, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, बेस्ट ऑफ तुमच्या एक्झामसाठी. कीप स्टडी.